एक मोठी बातमी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण राज्य सरकारने महागाई भत्त्यात 3% वाढ जाहीर केलेली आहे। विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ही घोषणा केली आहे। जुलै 2025 पासून महागाई भत्ता 55% वरून 58% करण्यात आला असून फेब्रुवारी 2026 पासून तो मिळणार आहे। तर जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी गुढीपाडव्याला देण्यात येणार आहे। या निर्णयाचा लाभ सुमारे 5,16,000 कर्मचारी आणि 8,72,000 निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे। कोल्हापुरातून बातमी। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आरटीओ चेकपोस्टवर अपघातांची मालिका सुरूच आहे। सीमा तपासणी नाका आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्याचा आरोप होतोय। सोनगे गावातील एका तरुणाचा बळी गेल्यानंतर परिसरात संताप उसळला। नाक्यावर लावलेले अडथळे आणि प्रशासनाचं दुर्लक्ष हेच अपघातांचं मुख्य कारण असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। गेल्या वर्षभरात 5 जणांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी झालेले आहेत। दरम्यान संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याचे सुरक्षा केबिन उद्ध्वस्त करत तीव्र आंदोलन छेडले। रोहित पवार आज बारामती पोलिसात तक्रार दाखल करणार। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची करणार मागणी। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित। बारामती पोलीस स्थानकात ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याबाबत नोंद। सूत्रांची माहिती। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। डीए मध्ये 3% वाढ करण्यात आल्याची विधान परिषदेत घोषणा। जुलै 2025 पासून मिळणार लाभ तर पाडव्याला मिळणार थकबाकी। मुंबई पालिकेच्या तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार। वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार ठेवींचा पैसा। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात। एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू। खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकची एकमेकांना धडक। बिग बॉन्ड प्रकरणात मोठा ट्विस्ट। तरुणाकडेच राहण्याचा हट्ट करणाऱ्या तरुणीनं जबाब बदलला। व्हीसीद्वारे झालेल्या सुनावणीत आईकडे परत येण्याची व्यक्त केली इच्छा। अभ्यास करत नाही म्हणून वडिलांनी मुलाला दिले चटके। मीरा भाईंदर मधील धक्कादायक घटना। नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आरोपी फरार। कोल्हापुरातील कागल आरटीओ चेकपोस्टवर अपघातांची मालिका सुरूच। भीषण वेगात आलेली दुचाकी थेट खड्ड्यात कोसळल्यानं अपघात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला इस्रायलचा सर्वोच्च सन्मान। इस्रायल संसदेत मोदींनी हमासच्या हल्ल्याचा नोंदवला निषेध। आणि आज चेन्नईमध्ये रंगणार T20 वर्ल्ड कपचा भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात महामुकाबला। सुपर 8 मध्ये भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी बारामतीमधून। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार बारामती पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीएनं संबंधित व्हीएसआर कंपनीची उड्डाणं तात्पुरती बंद केल्यानंतर आता या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आता रोहित पवार पुन्हा चौकशीची मागणी करणार आहेत किंवा त्या संदर्भात पोलिसांशी त्यांची बाचाबाची देखील झाली असल्याचं पाहायला मिळालं। काय अपडेट? नक्की बघितलंय आपण प्राजक्ता। आपण बघितलंय की 28 जानेवारीला बारामतीच्या गोजोबाव येथे ही विमान दुर्घटना घडली आणि वेगवेगळे पैलू समोर आल्यानंतर हा विमानाचा घातपातही
का अपघात आहे याला त्यांनी संशय निर्माण केलेला आहे. जय पवार यांनी देखील या संदर्भात संशय व्यक्त केला होता की एवढा लवकर ब्लॅक बॉक्स जळू काय शकतो. म्हणून आपण बघितलं की रोहित पवार यांनी पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल या वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेत त्यांनी यामध्ये ज्या त्रुटी आहेत या प्रसिद्धी माध्यमांसमोर आणून दिल्या. आणि आपण बघितलं की काल मुंबई येथे देखील त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात त्यांनी आग्रह धरला होता, परंतु त्यांचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला नाही. परंतु आता बारामतीच्या मी आता विद्यानगरी चौकात आहे आणि बघतोय की आता थोड्या वेळानंतर हे शेकडो कार्यकर्ते या पोलीस स्टेशनच्या बाहेर गोळा होऊ लागलेले आहेत आणि रोहित पवार आल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला जाऊन जी बारामतीमध्ये जी विमान दुर्घटना घडली होती दिवंगत अजितदादा यांची आणि यामध्ये विमानाचा घातपातच असावा असा संशय आता व्यक्त केला जात आहे. शेकडो कार्यकर्ते या विद्यानगरी चौकात जमा झालेले आहेत आणि विद्यानगरी चौकापासून अवघ्या 200 मीटरवर बारामती तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे आणि 10 वाजताच्या सुमारास किंवा 9:30 वाजता या ठिकाणी आमदार रोहित पवार येतील आणि आपली जी बाजू आहे या पोलीस स्टेशनला निवेदन ते सादर करतील आणि ज्या पद्धतीने तपास होणं गरजेचं आहे त्या तपास गतीने व्हावा या संदर्भात आपण बघितले की नुकताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर CID चौकशीची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. आता रोहित पवार या पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलीस त्यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करून घेतात का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. प्राजक्ता. बरं जितेंद्र, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण बारामतीमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. न्यूज 18 मराठीला सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळाली आहे. बारामती पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आली आहे. त्या ब्लॅक बॉक्सचा फोटो देखील न्यूज 18 मराठीकडे आलेला आहे. अजितदादांचं मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही या विचारानं आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाही. म्हणूनच या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामुळे रोहित पवार आता कोणता नवा खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची आज निवड होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात मुंबईतील वरळी डोम इथे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. कार्यकारिणी बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा ठराव मांडल्यानंतर यावेळी अनुमोदन देण्यात येणार असून त्यानंतर एकमतानं सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होणार आहे.